कुलदैवत छत्रपती शिवाजी महाराज, समता समानतेचा संदेश देणारे महात्मा बसवेश्वरजी, हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख वंदनीय बाळासाहेबजी ठाकरे, महाराष्ट्राचे कुटुंब प्रमुख तथा महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आदरणीय उद्धवसाहेब ठाकरे, धाराशिव लोकसभेचे 2024 चे महाविकास आघाडीचे उमेदवार ओमराजे निंबाळकर, त्यांना विजयी करण्यासाठी नव्हे तर महाराष्ट्रात सर्वाधिक मताधिक्य देऊन विजयी करण्यासाठी उपस्थित असलेले आपण सर्व, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या देशाला राज्यघटना समर्पित केली। ज्या दिवशी संसदेमध्ये राज्यघटना समर्पित झाली त्या दिवशी अत्यंत आनंदात असलेले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना पाहून आचार्य कृपलानीने एक प्रश्न विचारला की डॉक्टर साहेब आज प्रचंड आनंदी दिसताय, आणि डॉक्टर साहेब म्हणाले, हो, पूर्वी राजा राणीच्या पोटातून जन्माला यायचा, आता तो मतपेटीतून जन्माला येईल। आचार्य कृपलानी असं म्हणाले, पण आपली लोक अडाणी आहेत, आपली लोक अज्ञानी आहेत, कदाचित त्यांची मतं विकत सुद्धा घेतली जाऊ शकतील। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणाले, खरं आहे तुमचं, पण ज्या दिवशी इथल्या मतदारांना त्यांच्या मताची किंमत कळेल त्या दिवशी इथला मतदारच इथला राजा असेल, ही सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे। देशाचं भविष्य घडवणारी ही निवडणूक आहे, उद्याच्या पिढ्यांचं भवितव्य घडवणारी निवडणूक आहे, राष्ट्राच्या प्रश्नांवर योग्य धोरण ठरवणारी ही निवडणूक आहे। त्यामुळे आपल्याला निर्णय योग्यच घ्यायला हवा, ही पहिली गोष्ट आपण लक्षात ठेवली पाहिजे। पण दुर्दैवाने गेल्या काही काळामध्ये महाराष्ट्रातल्या राजकारणाच्या पुलाकडून जे पाणी वाहून गेलंय, महाराष्ट्रातल्या सुसंस्कृत राजकारणाच्या ज्या चिंधड्या उडवल्या गेल्या, त्या बघितल्यावर प्रश्न असा पडतो की पूर्वी मतपेट्या पळवल्या जायच्या, नंतर आमदार पळवायला लागले, आता पक्षच पळवून निघाले। सगळ्यात महत्वाची गोष्ट प्रकार काय आहे? शिवसेना फोडली, लोकांना प्रचंड संताप आला, राष्ट्रवादी फोडली, लोक प्रचंड उद्विग्न झाली, आणि त्याच्यानंतर तरुणांनी सोशल मीडियावर एक ट्रेंड चालवला, मतदान कार्ड विकणे आहे। अरे, मतदान कार्ड विकणे आहे असं म्हणण्यापेक्षा या गद्दारी करणाऱ्यांना याच मतदान कार्डाची किंमत दाखवून देऊ असं म्हणणं हे लोकशाही समृद्ध करायचं लक्षण आहे। आम्ही जागृती लोकांची केली पाहिजे। हा सगळा गोंधळ बघून सुशिक्षित माणसं मतदानाला बाहेर पडेनाशी झाली आहेत। सुशिक्षित असणाऱ्या नागपूरमध्ये 55% मतदान झालं परवा, तर आदिवासी भाग असणाऱ्या गडचिरोलीमध्ये मात्र 74% मतदान झालं। म्हणजे त्या लोकांना मतदानाचा अर्थ कळतोय, सुशिक्षित लोक माझं भाग येत नाही, त्याचं कारण काय? लोकशाही समृद्ध करणं ही तुमची माझी सगळ्यांची जबाबदारी आहे। मुठभर लोकांचा सत्ता स्वार्थ हे राज्य व्यवस्थेचं अधिष्ठान कधी असू शकत नाही। तत्व, न्याय, विश्वास आणि शिव या नैतिक मूल्यांच्या बळावरच राज्य व्यवस्था उभारावी लागते। जर राज्य व्यवस्थेच्या पायाशी नैतिक मूल्य नसतील तर ती राज्य व्यवस्था राहत नाही, तिथं नागरिक तयार होत नाही, तो जंगलचा कायदा होतो आणि तिथं फक्त गुलाम तयार होतात। ही सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे। सगळ्यात जगातली सगळ्यात मोठी लोकशाही असणाऱ्या देशामध्ये गुलाम तयार व्हायला नकोत, आणि ते न होऊ देणं ही सगळ्यात मोठी तुमची माझी जबाबदारी आहे, हे पहिलं लक्षात असू द्या। ही सगळ्यात महत्वाची गरज आहे। आज नेमकं चाललंय काय? कुठला घटक या देशातला समाधानी आहे, कुठला घटक या देशातला सुखी आहे? मला कधी कधी प्रश्न पडतो, भाई उद्धवराव पाटील याच मातीतले, धाराशिव ही त्यांची कर्मभूमी। 1958 ला ते मुंबई विधानसभेमध्ये विरोधी पक्षनेते म्हणून काम करत होते, आणि त्यावेळी मुख्यमंत्री होते यशवंतरावजी चव्हाण। 1962 ला भारत आणि चीनचं युद्ध झालं, आणि मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण दिल्लीला संरक्षण मंत्री म्हणून गेले। त्यावेळी सगळ्यांना असं वाटत होतं की आता यशवंतरावजी चव्हाण संरक्षण मंत्री म्हणून दिल्लीला गेलेत म्हणजे महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री पदावर आता वसंतराव नाईक बसतील। पण यशवंतराव चव्हाणांच्या मनात काय वेगळंच होतं,
विरोधी पक्षनेते म्हणून काम करणाऱ्या भाई उद्धवराव पाटलांशी त्यांचा उत्तम संबंध आणि संपर्क आला होता आणि यशवंतराव चव्हाणांना असं वाटत होतं की या महाराष्ट्राला विकासाच्या गतीनं जर पुढे कोण नेऊ शकत असेल तर ते भाई उद्धवराव पाटील त्यांना महाराष्ट्राचं मुख्यमंत्री करायला हवं। आणि यशवंतराव चव्हाणांनी तत्कालीन खासदार रामराव आवरगावकर यांना सांगितलं की आपण भाई उद्धवराव पाटलांची गाठ घ्या। रामराव आवरगावकर त्यांच्याकडे आले आणि ते म्हणाले की यशवंतराव चव्हाणांची इच्छा आहे आपण पक्षांतर करावं, आपण काँग्रेसमध्ये यावं आणि आपण मुख्यमंत्री पद घ्यावं। या महाराष्ट्राचं मुख्यमंत्री पद होण्याची संधी चालून आली होती भाई उद्धवराव पाटलांच्या समोर। यशवंतराव चव्हाणांनी सांगितलं पक्षांतर करा, काँग्रेसमध्ये या आणि महाराष्ट्राचं मुख्यमंत्री पद घ्या। पण या मातीतल्या भाई उद्धवराव पाटलांनी सांगितलं मी डाव्या चळवळीत काम करणारा कार्यकर्ता आहे, शेतकऱ्यांसाठी कष्टकऱ्यांसाठी लढणारा कार्यकर्ता आहे, माझा देह शेवटी लाल झेंड्यातच स्मशानात जाईल, मी कदापि पक्षांतर करणार नाही। मुख्यमंत्री पदाची संधी त्यांनी झिडकारली आणि तत्वाशी प्रामाणिक राहणं पसंत केलं, स्वतःच्याच पक्षात राहणं पसंत केलं, त्यांनी पक्षांतर केलं नाही। या धाराशिवची ती परंपरा, पण दुर्दैवानं 4-2 या मातीतले सुद्धा गद्दार झालेच। पण भाई उद्धवराव पाटलांची निष्ठेची ती परंपरा जर या मातीत कोणी जपली असेल तर ती ओमराजे निंबाळकरांनी जपली, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे। आज श्री रामभक्त हनुमान जयंती आहे। तुम्हाला माहिती आहे जगभरात प्रभू श्री रामचंद्रांच्या बरोबर फक्त श्री हनुमानाचीच मंदिरं तुम्हाला दिसतील। प्रभू श्रीरामांच्या बरोबर असंख्य लोक होते, त्यांचे बंधू स्वतः लक्ष्मण सोबत होते, पण लक्ष्मणांची मंदिर आहेत का? मंदिर झालं प्रभू श्रीरामचंद्र भक्त हनुमानांचं। का? कारण हनुमानांची रामचंद्रांवर प्रचंड भक्ती होती, त्यांच्या ठाई प्रचंड निष्ठा होती, निष्ठेनंच देवत्व प्राप्त होतं, ही सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे।